सौरभ निकम ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण निघालो ध्रुव पेट्स कराड यांचं एक डॉग कॅनल आहे, त्याला व्हिजिट करायला। त्यांच्याकडे बरेच ब्रीडचे डॉग आहेत, ते पाहणार आहोत आणि त्यांची माहिती घेणार आहोत। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत। आपल्या सोबत आहेत विजय कांबळे सर। सर नमस्कार। नमस्कार। जे ध्रुव पेट्स डॉग कॅनलचे ओनर आहेत, त्यांच्याशी भेटू आणि त्यांच्या डॉगची माहिती घेऊया। सर किती वर्ष झालं आपण या व्यवसायात आहे? हे 10-12 वर्ष झाले। एक छंद आवडच आहे? आवडच आहे, पहिल्यापासून आवडच आहे। म्हणजे आवडीतून निर्माण झालं, त्याच्यातून तुम्ही डॉग सांभाळले। तर ओके, आपल्याकडे किती जातीचे आता ब्रीड आहेत? आता आपल्याकडे एक 7 ते 8 जातीचे डॉग आहेत। आपण स्टड मिलिंग पण करता आणि आपले पपीज पण सेलला असतात? हो, पपी बी सेल असतात। तर चला आपण त्यांचे डॉग, तर आपण पाहू शकता सरांनी त्यांच्या केनल मधला पहिला डॉग आणलेला आहे, ज्याला ते त्यांच्या केनलचा किंगच म्हणतात। आपण त्याची साईज पण बघू शकता। तर चला त्यांची माहिती जाणून घेऊया। सर ह्याचं नाव काय? त्याचं नाव डॅनी। ओके ओके। ब्रीड डॉबरमॅन। आपले हायब्रिड आपण बघू शकता। सर कुठून याला इम्पोर्ट आपण आणला होता? आपण विट्यातून घेतलेला, प्रायव्हेट पार्टी पासून होता। हा, तेव्हा घेतलेला, त्याची क्वालिटी बघून आपण घेतला होता। हा, ते आपण क्वालिटी बघू शकतो। हो, 10 वर्ष झाली त्याला, आपल्यापाशी आहे त्याला 10 वर्ष झाली। आणि किंगच म्हणता तुम्ही तुमच्या केनलचा याला? हो हो। ओके ओके, त्याची आपण साईज पण बघू शकता। स्टड मेलिंग साठी सर? हो हो, स्टड साठी वापरतो आपण त्याला। स्टड साठी अवेलेबल आहे। हे पपीज किती पर्यंत जातात? ते पपी एक 7,000-8,000। लॉकडाऊन मध्ये जरा बरेच जरा रिक्वायरमेंट जरा चांगले होते। हा हा, तर आपण बघू शकता सर, अशा हाईटचा डॉवर मी तर आपल्या भागात नाही बघितला कुठंच, आहे ना? एवढी अशी हाईट आणि क्वालिटी अशी नाही बघितला। महत्वाचं म्हणजे सरांजवळ एकदम शांत उभा राहत होतो। खूप ऍक्टिव्ह डॉग आहे, ते बघितलंच आपण बाहेर आला मगाशी तेव्हा। किती मीटिंग घेतली आपण याच्या आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर झाले असतील मीटिंग। किती लिटर पडायचे त्याचे? काय म्हणला? त्याचे लिटर किती पडायचे सर? लिटर म्हणजे 12 पप्पींचे बी पडलेत, 13 पप्पींचे पडलेत, कुठं 60 पडलेत, 8 पडलेत। म्हणजे क्वालिटी चांगली आहे, फिमेलवर पण डिपेंड असतं। ओके ओके। तर सरांनी दुसरा डॉग आणलेला आहे। सर याचं नाव काय? त्याचं नाव ध्रुव। तुमच्या केनलचं नाव याला आहे। आपण याची स्टँडिंग पोझिशन पण बघू शकता। खूप ऍक्टिव्ह डॉग आहे सर, खूप ऍक्टिव्ह डॉग आहे सर। हा पण डॉबरमॅन ब्रीडच, कान बिन क्रॉप केले, त्याची स्टँडिंग पोझिशन पण आपण बघू शकता सर। सर याला कधी आणला होता? किती महिने झाले आपल्याकडे? हे आता लॉकडाऊनच्या आधी आणलेला आहे आपण। हा हा, हे स्टड साठी आणलेला। स्टड साठी अवेलेबल आहे। ह्याच्या पण आता पण लिटर किती पडलेत पपीज? हे बी 12-13, कुठे 7-8, म्हणजे फिमेलवरच डिपेंड। ओके, सरांचे सगळे डॉबरमॅन एक नंबर आहेत, काय हरकतच नाही। त्यांचे डॉबरमॅन एकदम बेस्ट डॉबरमॅन आहेत। सरांनी त्यांच्या केनल मधला अजून एक डॉग आणलेला आहे। सर ही ब्रीड कोणते? हे बॉक्सर। बॉक्सर सर हिचं नाव काय? तिचं नाव बॉक्सर। बॉक्स ही किती महिने झाले आपल्याकडे? हे आता 2 वर्ष झालं आपल्याकडे। ओके ओके, आपण त्याची क्वालिटी, सर तुमचे डॉग सगळे क्वालिटी आहेत, पण आपलं फूड बीड सगळं ओके असणार। स्टँडिंग पोझिशन पण आपण बघू शकता। सर हिचं कसं आहे ब्रीडिंगचं पपीज? आपल्याला रेग्युलर डॉबरमॅन हे असतात त्या टायमिंग। ओके, हिचं पपीज कितीपर्यंत जातं मिनिमम टू मॅक्झिमम? 15,000 ला बी जातात, 20,000 पर्यंत जातात। तसे पप्पी बी क्वालिटी पडली पाहिजे, क्वालिटी वर का आपल्या मार्किंग वर रेट होते। ओके ओके, तर आपण बघू शकता सरांची बॉक्स महत्वाचे म्हणजे सगळे डॉग सरांच्या आज्ञाकारी आहेत। सर बसले की ते जागेवर बसतात। सरांनी त्यांच्या डॉगचा अजून एक केनलचा डॉग आणलेला आहे, लॅबया। सर ह्याचं नाव काय? पुजो का? हा किती वर्ष झाला आहे सर आपल्याकडे? हा 2 वर्ष झाला आपल्याकडे। ओके, खूप ऍक्टिव्ह डॉग आहे सर आणि रेग्युलर आपल्या इथे सगळ्यात जास्त चालणार ब्रीड आहे। आपले ह्याच्याकडून किती पपीज भेटलेत आतापर्यंत? म्हणजे 8 पपी पडतात की 8-9। ओके, बरेच गेले असतील आपल्या भागात पण। ह्याची रेंज किती जाते सर? तसं पपीवर डिपेंड राहते, पपी जसा क्वालिटी पडेल त्याच्यावर रेट ठरवतो। ओके, आपण बघू शकता 10,000 15 ते 10च्या मध्ये जातात पपीज। आपण त्याची स्टँडिंग पोझिशन बघूया, खूप हार्ड डॉग आहे। तर सरांचा केनलचा अजून एक डॉग आहे, जी जर्मन शेपर्ड ब्रीड आहे। तर आपण बघू शकता खूप ऍक्टिव्ह आपण डॉग आहे। सर याचं नाव काय? जॅक नावाचं। जॅक का? ओके, मी पण आता उंबरच मध्ये राहतो, बरंच ऐकून आहे याच्याबद्दल। आपल्या उंबरच्या पण बऱ्याच फिमेल मीट केले याच्याकडून। बरेच फिमेल मीट केलेत आपण। ओके ओके, त्याचा कोट पण सरांचा बघू शकतो आपण, खूप हेल्दी डॉग आहे। सर हा किती वर्ष झाला आपल्याकडे? हा 3 वर्ष झाला आपल्याकडे। 3 वर्ष झालं आपल्याकडे आहे। ओके ओके, ह्याच्यापासून किती पपीज पडतात आता? हे 7-8-9। 7-8-9 पपीची रेंज किती जाती? त्याची 10-12,000। 10-12,000 रेंज जाते का? 10-12च्या रेंज। ओके ओके, त्याची आपण सगळी क्वालिटी पण बघू शकता, एक नंबर असा डॉग आहे।
ऍक्टिव्ह तर खूप आहे. सरांनी बैल आहे ना, सरांनी आता केनल मध्ये काढा तर पळ डायरेक्ट आपल्याकडे झालं. तर आपण बघू शकता सरांनी आता पग आणलेले आहेत. पग खूप ऍक्टिव्ह डॉग आहे. आपण बघू शकता मस्तपैकी खेळत आहे. तर सर ही ब्लॅक कलरची हे कस्टमरचे आहे. हा हॉस्टेलिंगसाठी आपल्याकडे आलेले आहे. म्हणजे आपल्याकडे लॉजिंग हॉस्टेलिंग पण असतं. हॉस्टेलिंग त्याचा रेट कसा असतो सर? ते काय आपण ह्याच्यावर राहतो, आपल्या जवळचं असलं तर कमी जास्त ऍडजस्ट होतो. म्हणजे आपलं आहे ना निगोशिएबल होऊ शकतो. राहते. ओके, तुम्ही त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. डॉग सर तुमचे ठेवायचे सर निवांत ठेवतात. सरांचा मात्र म्हणजे डॉग टॉप न ठेवतात आणि फिडिंग एक नंबर असतं. आणि ही तर आपण बघू शकतो खूप ऍक्टिव्ह आहे. आता रिकामी सोडल्यामुळे ही आता पळत्या. त्यांच्याच केनलची अजून एक राणी राणी म्हटले तरी चालेल. रॉट व्हीलर फिमेल आहे सर आहे ना. सरांच्या डॉग केनलचा आता आवाज चालू झालाय कारण त्यांचा फिडिंगचा टायमिंग झालाय सर आहे ना, त्यामुळे डॉग सगळा आवाज चालू झालाय. सर हिचं नाव काय? राणीच आहे ना. केनलची राणी जर राव ती शोभत्या पण तशा सर आहे ना, राणी कसं शोभत्या. आपण तुझी साईज पण बघू शकता. नाही ते व्हिडिओला जरा घाबरते मी नवीन असल्यामुळे. तर आपण बघू शकता याची क्वालिटी. स्टँडिंग पोझिशन पण बघा आपण एक नंबर आहे. सर ही किती दिवस झाले आपल्याकडे? हे 2.5 वर्ष झालं आपल्याकडे. 2.5 वर्षाचं आहे का? ही पण पप्पी असताना आणली होती? नाही अडल्टच घेतलेली आपण, ब्रीडिंग साठी घेतलेली. हा विट्यातून घेतलेली आपण. विटायतून का? हो. आपण बघू शकता एक नंबर आहे. हिच्याकडून किती आता पप्पीज मिळतात आपल्याला? आता एक 7 ते 8 रेंजला पप्पी भेटतात आपल्याला. चांगली आहे क्वालिटी. हिची रेंज काय जाती? हे काय 10-12 रेंजला 15-20. निगोशिएबल आहे. सरांवर कॉन्टॅक्ट करा, सर देतील. आणि सर पप्पीज आपल्याकडे रेग्युलर अवेलेबल असतात नेहमी. काय असलं तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, सरांशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आपण बघू शकता एक नंबर क्वालिटीचं त्यांचं रॉट आहे. आणि त्यांच्या केनल मधले अजून एक आणलेले पॉमेरियन सर आहे ना. हो पामेरियन. ही किती वर्ष झालं आपल्याकडे? ते आता 3-4 वर्ष झालं आपल्याकडे. ओके, आपण त्याची क्वालिटी बघू शकता. तिचे पप्पीज किती पर्यंत जातात सर? तिची पप्पी 5,000-4,000 रेंजला जातात. जातात का? त्यासोबत सरांनी त्यांच्या केनल मध्ये असणाऱ्या आता डॉबरमॅनची पप्पी पण आणलेत. त्यांच्याकडे आता तेच अवेलेबल आहेत आता जस्ट. त्यांची आपण साईज बघू शकता सर. डोळे बिळे पण एक नंबर आहेत. दोन्ही मेल का फिमेल आहेत सर? मेल फिमेल आहेत दोन्ही का? हो. यांची रेंज किती आहे सर? हे 7,000 रेंज मध्ये 6-7 प्राइस निगोशिएबल आहे. तुमच्यावर कॉन्टॅक्ट केला तर होऊ शकतं. तर आपण बघू शकतो पॉमेलियन बरोबर तिने आता त्यांच्या घरातून 2 बच्चे पण आणलेत. एक नंबर क्वालिटीचे आहेत. आता जरा ते बारकी असल्यामुळे जरा नाचन कामे आल्यामुळे जरा भीतीत आहे ना, नाहीतर काय हरकत नाही. आपण बघू शकतो त्यांचे डॉग. सरांचं डॉग्स बरोबर त्यांच्याकडे रेसिंगच्या खोंडांचा पण नाद आहे. तर सरांचा आपण खोंड पण बघू शकता. तर सर किती महिन्याचं आहे? हे 17 महिन्याचं आहे. 17 महिन्याचं आहे. आणि या खोंडासोबत त्यांच्याकडं अजून बरीच म्हणजे गुरं पण आहेत सर आहे ना. त्यांना बराच छंद आहे, फार मजा आहे त्यांचं हे सगळं. आहे का नाही? हा, तर डॉगचं काय म्हणताय सर? ते डॉग आता कॅनल आपल्या रानात करायचं आहे. ओके. आता हे सगळं गोटा बिटा तिकडे जाणार आहे सगळे. म्हणजे सरांची जागा भाडण होती तरी मग सरांनी त्यातले टकाटक ठेवले. पण ते कालांतरानं आता बाहेर घेऊन मोठं फार्म सुद्धा करणार आहेत. त्यांचा आपण छंद. आणि दुसऱ्या व्हिडिओत आपण त्यांच्या खोंडांची मुलाखत पण घेणार आहोत. त्यांनी कुठं कुठं अड्डे मारले सगळं सविस्तर मध्ये सांगणार आहोत. तर त्यासोबत सरांकडे हॉर्स देखील आहे सर आहे ना. हो आहे. तर आपण बघू शकता पांढरा शुभ्र आहे. आता संध्याकाळ झाल्यामुळे जरा फ्लॅश मध्ये चालू आहे आपलं. तर त्याची पण बघू शकता आपण खूप ऍक्टिव्ह हॉर्स आहे सर. किती वर्ष झाले आपल्याकडे? हे आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली का सर? हो. ओके, तर ह्याची पण मुलाखत आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत. सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यांच्या खोंडाची आणि त्याच्यावर त्यांच्या. तर मित्रांनो, आज आपण ध्रुव पेट्सला भेट दिली. ती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर 2 वाक्य सांगतील आपल्यासाठी. त्यांनी मराठीमध्ये केले त्याच्यामुळे मी त्यांना बोलवलं. म्हणलं क आपल्या पेटसाठी हे करतील. सरांचं म्हणणं आहे की आपण मराठीतून व्हिडिओ करतो, बरेच जण हिंदीतून करतात. तर बरेच त्यांना ऑफर पण त्यांनी कोणाला बोलवलं नाही. आपण आपल्या भागातला आणि महत्वाचं मराठीत करतोय, त्यासाठी आवडलं. तर अशाच मराठीतून आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.